राहू दे असंच। जय हिंद, जय महाराष्ट्र। मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा। तर स्वागत आहे मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, सोडून द्या ही। तर मित्रांनो, मी आता राजगडवरती होतो। राजगडवरती जो आपला बालेकिल्ला आहे, बालेकिल्ल्याकडे जाताना जशी आपली पायऱ्याची वाट संपते आणि आपल्या सपई वाट लागते, आपण जे डोंगरा बालेकिल्ल्याच्या शेजारून जातो, तर जात असताना तिथं बहुतेक जास्त आपल्याला आगीमोहोळ, आमच्याकडे त्याला आगीमोहोळ म्हणतात, किंवा मोहोळाचे पोळे आपल्याला तिथे जास्त मोठ्या प्रमाणात दिसतात। तर राजगडावरती येताना कमीत कमी सेंट वगैरे तुम्ही मारून येऊ नका, आणि जरी चुकून आलात तर ह्या रस्त्याने तुम्ही बालेकिल्ल्याकडे जाण्याचा प्रयत्न करू नका, कारण की इथं भल्या मोठ्या प्रमाणात मोठ्या मधमाशाची पोळे इथं आहेत। जर चुकून मधमाशा उठल्या तर त्याचे वितंड खूप खराब असतो, किंवा त्याचा डंक वगैरे खूप खराब असतो। चावल्यानंतर माणसाला काहीही कळत नाही। तर तुम्हाला मी दाखवतो की खूपच असं आगीमोहोळाची पोळे इथं रस्त्याच्या कडेलाच आपल्याला पाहायला मिळतात। हे तुम्ही बघू शकताय। तर सांगायचा उद्देश एवढाच मित्रांनो, की जाताना व्यवस्थित जावा, सेंट वगैरे मारून येऊ नका, परफ्यूम वगैरे मारून येऊ नका, आणि इथून जाताना अंदाज घेऊनच जा, नाहीतर एकदा जर उठल्या तर तांडवच आहे त्यांचा। ज्यांना माहीत आहे त्यांना माहीत आहे आगीमोहोळ म्हणजे काय असते। तर मधमाशांचं पोळं आहे, तर जाताना जपून व्यवस्थित जावा, लहान मुलं वगैरे असतील तर। धन्यवाद।